नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आपण आहोत कोल्हापूरमध्ये भवानी मंडप ज्या ठिकाणी आपल्याला महालक्ष्मीचं मंदिर आहे त्याच्या काही अंतरावर हाकेच्या अंतरावर असणार आपल्याला हे बघायला मिळते शंभू वडापाव सेंटर आपल्याला बघायला मिळते। हा वडापाव सेंटरवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे कस्टमर असतात ग्राहक असतात या ग्राहकाशी कशा प्रकारे त्यांना बेताल बोललं जातं, कशा प्रकारे या ठिकाणी वडापाव खाल्ल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या लोकांना या ठिकाणी असभ्यतेची वर्तणूक कशी झाली आणि जो मुदूरपणाचं माझा प्रश्न आहे की महालक्ष्मीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून जवळजवळ लाखो भाविक आहे तो देवीवरती श्रद्धा आणि भाव ठेवून येत असतो, पण मात्र देवाच्या दारात देवाच्या नावाखाली बेबंदशाहीच्या जोरावरती लोकांना धाक दाखवणं गलत बोलणं आणि त्यामुळं मात्र महाराष्ट्रातून येणाऱ्या असंख्य बांधवांनी ह्या वडापाव माझ्या सेंटरच्या पाठीमागे बघा नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या आम्ही माध्यमातून तुम्हाला दाखवतोय। ज्यावेळी पत्रकार इथं आला त्यावेळी त्या पत्रकारांना अभ्यासतेची वागणूक देणं ग्राह्य आहे, पण ज्यावेळी ग्राहक इथे येत असतो त्या ग्राहकाशी कसं बोलणं कसं वागणं खऱ्या अर्थाने हितभर पोटाची खळगी भरण्यासाठी कोल्हापूर शहरामध्ये अनेक लोक व्यवसाय करतात, पण ते व्यवसाय करत असताना मात्र अनेक पर्यटकांचा मान राखतात, पण याच ठिकाणी अनेक लोकांना असभ्यतेची जी वर्तणूक दिली जाते वागणूक दिली जाते। तर माझा असंख्य ग्राहकांना मी जाहीरपणे निवेदन करतो या वडापाव सेंटरवरती कुठल्याही महाराष्ट्रीयन माणसानं किंवा कुठल्याही व्यक्तीनं या ठिकाणी येऊ नये, कारण या ठिकाणी असभ्यतेचं दर्शन आपणाला आणि दादागिरीचं जे दर्शन घडलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न। कॅमेरामॅन चेतन तेलुगडे समी, रिपोर्टर सागर पाटील, कोल्हापूर।